मालवी या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि तोपर्यंत किरणला गोलंदाजीसाठी दाखल करण्यात आले। वैयक्तिक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना पंचनो घोषित करतायत एक वाईट बॉल। पंच वाईट घोषित करतायत। वाईटच्या मदतीने अव्वांतर धाव खात्यामध्ये जोडली जाते ना धावसंख्येच्या स्वरूपात दोन्ही आकड्यावरती पाहायला मिळते। समोरच्या दिशेचा बॉल समोरच उडवलाय। बॉल बराच वेळ हवेत आणि मोठ्या विकेटचं पतन। धक्का क्रमांक 1 कृपेश बाद। थँक्यू डीजे। सन्मान केला जातो या ठिकाणी संघर्ष प्रतिष्ठान पंचकृषी संलग्न दापोली उपाध्यक्ष सन्माननीय संदीप दादा रेवाले यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय। संदेश धावडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। पुन्हा एकदा किरण गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत। एक मोठी विकेट तर आली आहे आणि पुन्हा एकदा डॉट बॉल। निर्धाव चेंडूचे सांगता पाहायला मिळाले। कमालीचं षटक सध्याच्या घडीला मालवे या संघाकडून अर्थातच मालवी या संघाकडून किरण षटक हाताळतोय। आतापर्यंत 2 धावा स्कोरबोर्ड वरती अर्थातच एक विकेटच्या स्वरूपात कृपेश माघारी परतलाय आणि त्याच्या जागेवरती बॅटर नंबर 3 अक्षयला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा एक धाव एक पाहायला मिळते। एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना तिन्ही आकड्यावरती पाहायला मिळते। एक षटका समाप्ती अखेरीस धावसंख्या 3। एक गाड्याच्या मोबदल्यात 3 जबरदस्त षटक किरणच्या माध्यमातून हाताळलं गेलं आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळणं हे तितकंच मित्रांनो सोपं नाहीये, परंतु किरणने शक्य करून दाखवलंय। ती जबाबदारी संघाने मालवी या संघाने किरणवरती दाखवली आणि त्या जबाबदारीला साजेशी गोलंदाजी सध्याच्या घडीला किरणच्या माध्यमातून पाहायला मिळाली। वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक नितेश गोलंदाजी मार्क वरती। कारण किरण याने आपलं काम तर केलंय, परंतु नितेश यालाही ती जो पिकअप संघाने पकडलाय तो मालवी या संघाला सध्याच्या घडीला रुपेश याच्या नितेश याच्या माध्यमातून पकडणं तितकंच आवश्यक असणार आहे। कारण स्पर्धा मोठी आहे आणि या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षण करत असताना जबरदस्त गोलंदाजी क्षेत्ररक्षण तितकंच होणं आवश्यक असणार आहे। आडव्या बॅटने मोठा फटका तर येतोय। धावा किती येतील परंतु सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक फेकी करेल तो परंतु सहज सुखरूपरित्या 2 धावा पूर्ण होतील। 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना 5 या आकड्यावरती पाहायला मिळतीये। पहिलं षटक हाताळत असताना 3 धावा खर्च करून एक मोठा धक्का अर्थातच अंबवली या संघाला दिलाय तो किरण हवी ठरलाय। नितेश गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक हाताळत असताना समोरचा बॉल समोरच उडवलाय। विक्रांत क्षेत्ररक्षक येईल फेकी करेल तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न आणि तीही धाव पूर्ण अर्थातच 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरसावत असताना 7 या आकड्यावरती पाहायला मिळतीये। कारण पहिलं षटक 3 षटकांचं हाताळलं गेलं। दुसरं षटक हाताळत असताना आतापर्यंत 2 चेंडू फेकी केलेत। 4 धावा खर्च करतोय नितेश। पुढचा बॉल अक्षयच्या करिता अजून एक मोठा फटका स्वतः गोलंदाज बॉल खाली तोपर्यंत 1 धाव पूर्ण। दुसरीची कुठलाही प्रयत्न नाही माघारी पाठवलंय त्या अर्थातच अजित याला आणि 1 धावेच्या मदतीने 8 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळतीये। ओम स्पाई स्पोर्ट्सचा यूट्यूब टेलिकास्ट लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेला पुन्हा एकदा सर्वच क्रीडाप्रेमी क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक असं स्वागत। पुन्हा एकदा आडव्या बॅटने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पार हाय येतोय बिग हिट मोठा धमाका
षटकार. ठरताना पाहायला मिळालाय, कारण पहिले 2 चेंडू फेस केलेले दुहेरी धावेने आणि तिसरा चेंडू एक चौथ्या चेंडूवरती षटकाराला आडव्या बॅटने पुलचा हा फटका पाहायला मिळाला, परंतु डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येईल बॉलवरती फेकी करेल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीटली पूर्ण होत आहेत. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावाही पूर्ण होत आहेत. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल मालवी या संघाचं, कारण जिथे फक्त 2 धावा होत होत्या त्या ठिकाणी एक मोफतची धाव अर्थात फ्री धाव अर्थातच आंबवली या संघाला मोफत स्वरूपात दिलेली पाहायला मिळाली. 3 धावेच्या मदतीनं दुसरं षटक समाप्ती अखेरीस धावसंख्या स्कोरबोर्डला 17 या आकड्यावरती पाहायला मिळते. महागडे षटक नितेशाचं पाहायला मिळालं. पहिलं षटक किरण याने हाताला 3 धावा खर्च केल्या. दुसरं षटक हाताळत असताना नितेशाने 13 धावा खर्च केला. हे महागडे षटक अर्थातच नितेशाचं पाहायला मिळते. थँक्यू डीजे. सकाळच्या सत्रामध्ये आपण सामने पाहायचं गेलं तर प्रदीप याने जबरदस्त गुणलेखकांचं काम पाहिलं. आत्ता दुपारच्या सत्रामध्ये रोहित काम सांभाळतायत, कारण स्पर्धा मोठी आहे आणि प्रत्येक गुणलेखक असतील, पंच असतील, यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट असतील, समालोचक असतील, यांची महत्त्वाची भूमिका असते आणि त्याचमुळे काहीतरी या स्पर्धा सुखरूपरित्या पूर्ण होत असतात. या सर्वांचंच आभार आणि कौतुक करूयात. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाकडे. वैयक्तिक पहिला संघाचं तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती प्रगती पथावरती असताना रुपेश गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू आडव्या बॅटने बराचसा लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा हा बॉल पंच वाईट घोषित करतात. अव्वांतर धाव खात्यामध्ये जोडली जाते. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत असताना 18 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. 1-18 कृपेश स्वस्तात माघारी परतला, परंतु अजित आणि अक्षय याने एक महत्वाची आणि मोलाची कामगिरी आंबवली ब या संघासाठी पार पाडतायत. अजून एक आडवा बॅटने मोठा फटका तर आलाय आणि क्षेत्ररक्षक थोडे फंबलिंग पाहायला मिळाले. बॅकअप तितकासा छान पाहायला मिळाला. तोपर्यंत पंचांच्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. पंच धावा किती आहेत जरा कळवा. 3 धावा आहेत. 3 धावा सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण होत आहेत. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. किरण याने या मॅच मध्ये अबाधित ठेवलं होतं माळवी या संघाला, परंतु दोन्ही गोलंदाज अर्थातच रुपेश आणि नितेश याने खऱ्या अर्थानं एक महत्वाच्या षटका हाताळत असताना खऱ्या अर्थानं धावसंख्या दिलेत, धावा दिल्यात, हे रोखणं आवश्यक असणार आहे. कारण आत्तापर्यंत रुपेश याने 2 चेंडू फेकी केलेत. पहिला चेंडू फेकी करत असताना वाईट बॉल आलाय. एकच आत्तापर्यंत बॉल, उर्वरित 4 चेंडू या षटकातील शेष असणार आहेत. रुपेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अक्षत आणि अजित याने आत्तापर्यंत जबाबदारी सांभाळली आहे ती आंबवली ब या संघाची. मिडल स्टंप वरून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सामावत असताना हा बॉल पाहायला मिळाला. एक डॉट बॉलची सांगता होतीये. एक निर्धाव चेंडू आणि धावसंख्या थांबवली गेली, कारण पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या, परंतु तदनंतर चेंडू फेकी करत असताना एक डॉट बॉल पाहायला मिळाला. रुपेश याने कमबॅक करून दिलंय. मालवी या संघाकरिता काम तितकंसं पूर्ण झालेलं नाहीये, पूर्ण करावं लागणार आहे. पुढील षटक, पुढील बॉल हाताळत असताना अजून एक चिकी सिंगल पाहायला मिळाली. या चिकी सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 22व्या आकड्यावरती पाहायला मिळतीये. 1 बाद 22.
3 चेंडू 22 धावा. रुपेश पुन्हा एकदा एक हलका स्वरूपाचा हा फटका पाहायला मिळाला. एक कव्हरचा क्षेत्ररक्षक येईल, फेकी करेल तोपर्यंत एकच धाव येते. लेझी क्रिकेट खऱ्या अर्थानं हे मालवी या संघाकडून पाहायला मिळतंय. कारण पहिलं षटक किरण याने कमालीचं हाताळलं. अपेक्षित होतं नितेशकडून हाताळलं, परंतु 13 धावांचं षटक हाताळलं गेलं. आतापर्यंत रुपेश याने कमबॅक करून दिलाय, त्या अर्थातच मालवी या संघाला. परंतु हा पुढचा बॉल एक आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत सहज सुखरूपरित्या एक धाव पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न आणि धावबादच्या स्वरूपात धक्का क्रमांक 2. धक्का क्रमांक 2 अक्षत बाद. षटका समाप्तीखेरीज धावसंख्या स्कोर बोर्डला आपण पाहतोय 24 या आकड्यावरती. 2 बाद 24. रुपेश याने तिसरं षटक हाताळलं. तिसरं षटक 6 धावांचं हाताळत असताना एक गड्याच्या मोबदल्यात 6 धावा खर्च करतोय. कमबॅक करून दिलंय खऱ्या अर्थानं मालवी या संघाकरिता. रुपेश याने वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक. बॉलर नेम कळवायचं आहे. अनेश वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक. बॉल बराच वेळ हवेत. गोलंदाज स्वतः बॉल खाली, परंतु झेल सुटला जातोय. कॅच ड्रॉप. एक धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढं 25 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. 2 बाद 25. मंदार आलेत बॅटर नंबर 4 मैदानावरती. मंदारला पाहतोय एक स्टेप आउट खेळण्याचा हा प्रयत्न, परंतु मधल्या स्टंपच्या वरून बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. पंच डॉट बॉल घोषित करतोय. एक निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा अनेश गोलंदाजी मार्कवरती. अजून एक आडव्या बॅटने बैठक शॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल होतोय. हा मोठा फटका, मोठा ब्लास्ट, मोठा विकेट. षटकार. थँक्यू डीजे. आतापर्यंत अजितच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. सलामीला आलेला फलंदाज आतापर्यंत जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन ती तोडफोड विस्फोटक विध्वंसक फलंदाजी पाहायला मिळते. अजून एक मोठा फटका, अजून एक मोठा बास, बिग षटकार काय मारलाय गटपठ्ठ्यानं.
ताडाचा कोंड. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असणे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे आणि पुढील मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. सन्माननीय विनोददादा धाडवे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. चला या दोन्ही संघाचे संघनायक कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आणि पुढील मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. तसेच अजित लोंढे याने 3 षटकार लगावले. त्या 3 षटकारांवरती आंबवली संघाचे कर्णधार वैभव दावरे यांच्याकडून 201 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं आणि ते जमा होत आहे. मॅच झाल्या झाल्या आपण हे कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. तसे मालवी या संघाकरिता एक सुवर्ण संधी आहे. हेमंत भुवड यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिक करिता 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलं जात आहे. पहिलाच बॉल बराच वेळ हवेत खाली क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. तोपर्यंत एक धावेच्या मदतीनं खातं खोललं जात आहे. श्री गणेशा केला जातोय. सूरज आणि राकेशची आघाडीची जोडी मैदानात. गोलंदाजी मार्कवरती कृपेश ज्यांनी पहिलंच षटक हाताळत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. कृपेश यांचं कौतुक करणं तितकंच गरजेचं आहे, कारण मित्रांनो क्रिकेटला कुठलंही वयाचं बंधन नसतं आणि तेच खऱ्या अर्थानं दाखवून देण्याचं काम कृपेशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अजून एक आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तोपर्यंत सहज सुखरूपरित्या एक धाव पूर्ण होतीये. चांगलं बॅकअप राहिलंय त्या अर्थाचं आंबवली या संघाचं. सन्माननीय विनोददादा धाडवे यांचा शुभ सन्मान केला जातोय. प्रणव यांच्या शुभ हस्ते हा यथोचित मान सन्मान केला जातोय. सब आपण या स्पर्धेकरता उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनस्वी मनपूर्वक हार्दिक असं धन्यवाद. सन्माननीय विकासदादा कांबळे यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. साहेब आपणास विनंती असणार आहे की आपण हे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. प्रशांत दादा कांबळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. चला विकासदादा कांबळे आपण यायचा आपला या स्पर्धेकरता शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातोय. आपण या स्पर्धेला उपस्थित राहिला त्याबद्दल आपलंही मनपूर्वक धन्यवाद. सवयत मॅचकडे पुन्हा एकदा कमालीचं षटक कृपेशच्या माध्यमातून हाताळताना पाहायला मिळालंय. समोरचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक जर्सी नंबर 29 येईल फेकी करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण. एक धावेच्या मदतीनं धावसंख्या 5-6 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. या विकासदादा कांबळे आपला शुभ सन्मान केला जातोय. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कळा लागून यष्टीरक्षकाच्या कडून चुकी होताना पाहायला मिळाली. तोपर्यंत आणि धावबादच्या स्वरूपात मोठ्या विकेटचं पतन होत आहे.
धक्का क्रमांक 1. धक्का क्रमांक 1 पाहायला मिळाला. सूरज मैदानाच्या बाहेर होतोय. राकेश मैदानाच्या बाहेर होताना पाहायला मिळाला. कारण एक चुकी पाहायला मिळाली. कारण गरज होती का महत्वाची आहे. कारण येणाऱ्या वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक. रिषभ गोलंदाजी मार्क वरती. धावसंख्या पहिला षटक समाप्त 7 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. राकेश माघारी परतलाय. किरणला पाचारण करण्यात आलंय. बॅटर नंबर 3 किरण मैदानाच्या आतमध्ये. कारण किरण आणि सूरज याला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. सूरजला आपली या सूर्याप्रमाणे बॅट तलपवावी लागणार आहे. किरणला आशेचा किरण खऱ्या अर्थानं मालवी या संघासाठी दाखवायला लागणार आहे. कारण पाहायला गेलं तर कल्पेश दादा मालवी यांच्या गावचा हा संघ आणि प्रत्येकाला माहिती आहे मित्रांनो, गावचा संघ खेळत असताना प्रत्येकाची घालमेल काय असते. कारण संघाचंच नव्हे तर गावची प्राण आणि प्रतिष्ठा त्या मॅचमध्ये लागलेली असते. त्याच्यामुळं प्रत्येकजण संघाला प्रोत्साहित करत असतो. मग ते गावाच्या बाहेरची व्यक्ती असतील, पूर्ण 12व्या खेळाडूंपासून असतील, ग्रामस्थ असतील, हे प्रार्थना करत असतात. सध्याच्या घडीला कल्पेश दादा मालवी प्रार्थना करत असतील. कारण स्वतःच्या गावचा संघ, कारण जिंकणं फार महत्त्वाचं असतंय. खेळामध्ये जिंकणं हारणं हे दुय्यम गोष्टी आहेत, परंतु तो खेळ सध्याच्या घडीला मालवी या संघाकडून येणं अपेक्षित असणार आहे. रिषभ गोलंदाजी मार्क वरती. वैयक्तिक पहिला संघाचं दुसरं षटक. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. वारंवार आपणास कॉल दिला जातोय, सहकार्य करायचं आहे. पहिलाच बॉल फेस करत असताना सूरज आलाय. मोठा फटका तर आलाय. थोडं फंबलिंग पाहायला मिळाले. तोपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धावी कंप्लीट. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावत असताना 9 आकड्यावरती पाहायला मिळतीये. धावबादच्या स्वरूपात राकेश माघारी परतलाय. गरज नव्हती, परंतु घाई केली आणि त्या घाईचा खऱ्या अर्थानं परिणाम भोगावा लागला. राकेशाला धावबादच्या स्वरूपात पंचांनी बाद केलं. सूरज आणि किरण याला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. मालवी या संघाला पुढील पात्रता फेरीमध्ये पात्र ठरवायचं असेल तर दोघांनाही जबाबदारी घेणं आवश्यक असणार आहे. पायावरचा बॉल, परंतु बॅटची कडा लागून जात असताना एक बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. सुरेख बॅकअप पाहायला मिळाला आंबवली या संघाकडून. तोपर्यंत सहज सुखरूपरित्या याही 2 धावा पूर्ण होत आहेत. पुन्हा एकदा 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या 11 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. मोठा फटका अजून तर आलाय ऑफ साईडच्या दिशेने. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येईल, फेकी करतील. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत 2-2च्या मदतीनं. कारण सुरक सप्लाईन आणि चपलतेनं खऱ्या अर्थानं विकेटच्या मधून ही धाव घेताना दोन्ही बॅटर पाहायला मिळतात. अर्थात सूरज आणि किरण. आतापर्यंत रिषभ याने 3 चेंडू फेस केले. 3 चेंडू फेस करत असताना 6 धावा खर्च करतोय. स्टेप आउटचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा हा प्रयत्न होतोय, परंतु डॉट बॉलची सांगता होती. कमबॅक करताना पाहायला मिळाला गोलंदाज ऋषभ आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिला 3 चेंडूवरती 6 धावा आल्या, परंतु चौथा चेंडू फेकी करत असताना एक डॉट बॉलची सांगता होतीये. ऋषभचा पुढचा या षटकातील शेवटचा बॉल. लेग स्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा बॉल. पंच अवांतर घोषित करतील. वाईटच्या मदतीनं धाव अतिरिक्त जोडली जाते खातामध्ये. धावसंख्या 14 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. ऋषभचा पुढचा आणि शेवटचा बॉल. समोरचा बॉल, समोरच्याच बॉलला समोरच ढकलून दिलाय. 1 बाउन्स. रेषा पार. चौकार.
धावांचं समीकरण 10 चेंडू 21 धावा 21 धावा 10 चेंडू हे समीकरण आपल्याला 2 षटकांमध्ये पाहायला मिळणार आहे. महागड षटक अर्थातच रिषभ याचं पाहायला मिळालं शेवटच्या चेंडूवरती चौकार आला आणि 11 धावा खर्च करताना पाहायला मिळाला गोलंदाज रिषभ. चला स्पीडअप घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग घ्यायची नाही आपणास विनंती असणार आहे. राकेश वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक 10 चेंडू 21 धावांची गरज. अजूनही सूरज आणि किरण मैदानावरती तल ठोकून मालवी या संघाकरिता आणि कल्पेश सर खऱ्या अर्थानं प्रार्थना करतायत. त्या प्रार्थना खऱ्या अर्थानं फल येताना तर पाहायला मिळालंय परंतु ते 10 चेंडूंवरती समीकरण काय होईल काय घडेल काय बिघडेल ह्या 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. राकेश पहिलाच बॉल पुढे स्टेप आउट खेळत असताना एक मोठ्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 किरण मैदानाच्या बाहेर. विकेट संघाचा हुकुमी एक्का किरण माघारी परतलाय. अनिश बॅटर नंबर 4 बॅटिंग साठी पाहायला मिळतोय. अनिश याला ज्याने गोलंदाजी करत असताना शेवटचं षटक हाताला आणि 14 धावा खर्च केल्या. त्या 14 धावा खऱ्या अर्थानं भरून काढाव्या लागणार तर अनिश याला. एक मोठा फटका वन बाउन्स बॉल सीमारेषा पार येतोय. बिग हिट चौकार. पुन्हा एकदा राकेश अजून एक आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु ऑफ स्टिकच्या बाहेरून बराचसा जाणारा हा बॉल पाहायला मिळाला. पंच वाईट घोषित करतील. अव्वंतर धाव वाईटच्या मदतीनं वाईट +1 2 धावा खात्यामध्ये जोडल्या जात असताना पाहायला मिळाला. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावत असताना 24 या आकड्यावरती पाहायला मिळते. 24 मोठा फटका बिगिटचा प्रयत्न बॉल खाली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. फंबलिंग पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरीचा कुठलाही प्रयत्न नाहीये कारण अनिशला माहिती आहे अनिश आणि सूरजला माहिती आहे आम्ही दोघं जण थांबून राहिलो तर खऱ्या अर्थानं मालवी या संघाला विजयाच्या दिशेने नेऊ शकतो. ती जबाबदारी घेऊन खऱ्या अर्थानं फलंदाजी दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. सन्मानी हेमंतदादा बुवड यांच्या माध्यमातून षटकारांच्या हॅट्रिक करता 501 रुपयाचं कॅश प्राइज लावलं जातंय. अजून एक आडवा बॅटना हा ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पार येतोय. बिग हिट चौकार. चला मित्रांनो लाईनअपची भूमिका पार पाडायची आहे कारण आयोजन आपलं आहे आणि आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेले बॉल कसे मैदानात त्वरित येतील याच्याकडे आपण ती महत्त्वाची भूमिका आपण पार पाडायची आहे. धावा 30 या आकड्यावरती पाहायला मिळतात. 30 या षटकातील शेवटचा बॉल. अजून एक मोठा फटका ते येतोय. जमिनीला गुदगुल्या करत ऑफसाईडच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. तोपर्यंत 2 धावा सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण होत आहेत. तिसऱ्या षटका समाप्ती अखेरीस धावसंख्या स्कोरबोर्डला 32 या आकड्यावरती पाहायला मिळतात.
थँक्यू डीजे. तसेच आयोजकांकडून सूचना येते सर्वच संघांकरिता या ठिकाणी जेवणाची उपलब्धता करण्यात आलेली आहे. सुरेख आणि चविष्ट आणि चवदार जेवण त्यांच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. संघाच्या 2 प्रतिनिधींना विनंती असणार आहे की आपण आयोजकांकडे संपर्क साधायचा आहे. एक मोठा प्रयत्न, मोठा फटका आणि हा मोठा ब्लास्ट. पहिला चेंडूवरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पार येतो. बिग हिट षटकार. एक पाहिजे. त्याच्याकडे आपण कृपया लक्ष द्यायचं आहे. कारण लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहतोय. वेळेचं बंधन प्रत्येकालाच असणार आहे. स्पर्धा सूर्याच्या उजेडात सर्वांच्या साक्षीनं कशा पद्धतीने पार पाडले जाईल याच्याकडे आपण प्रामुख्याने लक्ष द्यायचं आहे. अजून एक मोठा फटका, मोठा ब्लास्ट, मोठा बिग हिट येतोय. बिग हिट षटकार. मित्रांनो, आपण ही स्पर्धा आपली आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी सहकार्य करून ज्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचत आहेत त्याच्याकरिता आपण या प्रमुख अतिथी मंचकाच्या समोरच्या बाजूला यायचं आहे. चला सर्वांनीच. थँक्यू डीजे. या मॅचचा हिरो नो डाऊट ज्याने गोलंदाजी करत असताना 14 धावा खर्च केल्या, परंतु निर्णायक क्षणी 2 मोठ्या विकेट गेल्या असताना चौथा बॅटर म्हणून मैदानात आला आणि बॅटर आला नव्हे तर 2 षटकारांच्या मदतीने, 1 चौकाराच्या मदतीने तब्बल 17 धावा मालवी या संघासाठी जमा केला. तो अनेश ठरतोय या मॅचचा हिरो, अर्थातच सामनावीराचा हकदार अनेश. या आपण आपला हा सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय कल्पेश दादा कांबळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जाईल. तसेच कल्पेश दादा कांबळे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. सन्माननीय संतोष दादा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. पाहुण्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. सन्माननीय मधुकर दादा वामणे यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. चला या कल्पेश दादा, मधुकर दादा, आपला सर्वांचाच या ठिकाणी शुभ सन्मान, यथोचित मान सन्मान केला जातोय. स्पर्धेला उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपलं मनस्वी मनपूर्वक धन्यवाद. चला पुढील पंचांच्या भूमिकेत जबाबदारी सांभाळायची आहे कल्पेश आंबटकर सर तसेच दर्शन फुमणे या दोन्ही पंचांना विनंती असणार आहे की आपण मैदानाचा ताबा घेऊन पुढील मॅचची सुरुवात करायची आहे. मधुकर दादा वामणे माजी खेळाडू यांचा शुभ सन्मान केला जातोय. संतोष दादा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. आंबवली संघाचे कॅप्टन वैभव दादा दावरे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज अजित यांच्याकडे लावलं होतं. ते कॅश प्राइज आपण घेऊन जायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मधून. पुन्हा एकदा आपणापर्यंत सूचना पोहोचवली जाते मित्रांनो. उपस्थित सर्व संघांपर्यंत ही सूचना पोहोचवली जाईल. उपस्थित सर्व संघांच्या 2 प्रतिनिधींना विनंती असणार आहे की आयोजकांकडे आपण
प्रत्येक संघाच्या 2 प्रतिनिधींना विनंती असणार आहे की आपण आयोजकांकडे संपर्क साधायचा आहे. जेवण उपलब्ध झालंय ते जेवण नेण्याकरता आपण संपर्क साधायचा आहे. चला या. चला या आधीच्या मॅचचा हिरो नो डाऊट अनेश ठरलाय. तर मॅचचा हिरो अर्थातच सामनावीराचा हकदार. मॅचला केली जाते सुरुवात. मॅच पाहतोय अर्थातच स्वराज्य क्रिकेट संघ इळणे त्यांच्या विपक्षात जय हनुमान क्रिकेट संघ आंजरले. ताडाचा कोंड दोन्ही बलाढ्य संघ. ताडाचा कोंड या संघाने टॉस विन होत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या संघाला खऱ्या अर्थानं फलंदाजीसाठी आमंत्रित केले. काय झेल पाहायला मिळाला मित्रांनो. हा झेल आवडला असेल ना तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्षेत्ररक्षकाचं नाव कळवायचंय. थँक्यू डीजे. कमालीचा झेल